नमस्कार, मी नाजुका आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करते। तर मी आली आहे बालीमध्ये, रेडी झाली। खूप लेट झालंय आता, म्हणजे ऑलमोस्ट 3 वाजलेत दुपारचे। माझं आधी प्लॅनिंग नव्हतं बाहेर जायचं। नंतर मला एका मुलीकडून मी एका टुरिस्ट गाईडचा नंबर घेतला। म्हटलं चला अजून भरपूर वेळ आहे संध्याकाळी फ्लाईटवर जायसाठी, तर म्हटलं तोपर्यंत हॉटेलमध्ये बसून राहिल्यापेक्षा काहीतरी एक्सप्लोर करून होईल। मी आधी पण एकदा इथे आली आहे, पण त्यावेळेस मी खूप न्यू होती, म्हणजे माझी ही सेकंड फ्लाईट होती ऑपरेट करायची। तर तेव्हा काही मी बाहेर वगैरे नव्हती गेली, कारण वेदर पण खूप खराब होतं, पाऊस वगैरे सुरू होता इथे, त्यामुळे। तर चला जाऊया बाहेर आणि शेअर करायलाच तुमच्याबरोबर। बघा, हा आहे माझा लुक। ही आहे रूम, इथे आहे हे कबर्ड्स, त्यानंतर ते परत इथे टी कॉफीचं सेशन आहे। हा आहे फुल व्ह्यू, आणि बाहेर तिथे भिंत आहे, तिथे कोणताच व्ह्यू वगैरे काही नाही आहे। तर आता मी निघाले बाली स्विंगसाठी, आणि हे जे तुम्ही बघताय हे आहे महाभारतातल्या अर्जुनाचा रथ। कारण इथे जास्तीत जास्त पॉप्युलेशन जी आहे ती हिंदू आहे। इथे प्रत्येक चौकांमध्ये तुम्हाला फक्त महाभारतामधलंच नाही तर रामायणामधले पण कॅरेक्टर बघायला मिळतील, आणि आय विश की असं काहीतरी आपल्या इंडियामध्ये पण व्हावं।
लिटरली असं वाटतंय की मी एखाद्या गावामध्ये आले. वाटतच नव्हतं की इंडियाच्या बाहेर कुठतरी आहे. कारण तुम्ही बघताय साईडला जे दिसतंय ते आहे भाताची शेती आणि शेतकरी वगैरे पण दिसत असतील तुम्हाला, जे तिथे काम वगैरे करतायत. आणि खरंच खूप छान वाटत होतं. साईडला ते नारळाचे झाडं, त्यानंतर केळीच्या बागा, शेतामध्ये असलेले त्यांचे छोटे छोटे फार्म हाऊस. खूपच सुंदर वातावरण पण छान होतं. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे इथे ऑलमोस्ट 89% लोक जे आहेत ते हिंदू आहेत. तर असे काही मंदिरं आहेत तिथले. फायनली पोचले मी 2.5 तासानंतर. खूप दूर आहे हॉटेलपासून हे, पण खरंच वर्थ इट आहे. वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स. तर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं पॅकेज निवडावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत त्यांच्याकडे. त्यानंतर रेंटने हे अशा प्रकारचे ड्रेसेस पण अवेलेबल आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये. स्किन टोननुसार तुम्ही जे कोणता चूज करायचा आहे ते करू शकता. आणि त्यांना आपल्याच मोबाईलने ते लोक आपला फोटोज पण काढून देतात, व्हिडिओज पण घेतात. आणि खरंच ते फोटोग्राफर्स जे आहेत ना खूप चांगले आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांना पोजेस वगैरे काही सांगायची गरज नाही, तेच तुम्हाला सांगतील आणि व्यवस्थित फोटो काढून देतील आणि अनलिमिटेड फोटो काढून देतील. लिटरली तुम्ही थकून जाल त्यांना नाही म्हणून. हा एक असा पार्कसारखा एरिया आहे. त्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी असे थोडेफार फाउंटेन वगैरे काहीतरी बनवले आहे. त्यानंतर स्विंग लावले आहेत छोटे छोटे, जिथे ते तुमचे फोटोज वगैरे काढून देतात. त्यानंतर तिथे कॅफेटेरिया पण आहे. एक पॅकेज आहे ज्यामध्ये तुमचा लंच पण इन्क्लूड असतो. तर डिपेंड करतं की तुम्ही जर त्या दुपारच्या टाईममध्ये जात असाल तर तुम्ही तो पण चूज करू शकता. आणि बेवरेजेस पण अवेलेबल आहेत तिथे. आणि हा आहे एंट्रन्स त्या स्विंग हेवनचा. इथे तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसत असेल. ऑलमोस्ट त्यांना आपल्या सर्वच देवी देवतांबद्दल माहिती आहे. आणि ही श्रीरामांची मूर्ती आहे वानरसेनेबरोबर. राम सेतू तयार करत असतानाचा जो सीन आहे तो क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे त्यांनी. त्यानंतर मी आले एका सुवेनियर शॉपमध्ये. इथे भरपूर साऱ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील. मी ज्या हॉटेलमध्ये स्टे करते ते अगदी एअरपोर्टला लागून आहे. त्यामुळे काही खायचं प्यायचं असेल तर जास्त दूर जायची गरज नाही. आणि तो एक ॲडव्हान्टेज आहे इथला. त्यामुळे मी आता काहीतरी इथून ग्रॅब करते, पिझ्झा वगैरे, आणि जाते हॉटेलला परत. कारण मला परत सकाळी फ्लाईट पण ऑपरेट करायची आहे. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.